कराडच्या यशवंत बँकेत 140 कोटींचा घोटाळा झालाय। त्यामुळे भाजप नेता शेखर चरेगावकर हा अडचणीमध्ये आलेले आहेत। शेखर चरेगावकरांची मालमत्ता जप्त करा अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे। ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचं पणही मेधा कुलकर्णींनी केलाय। कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली आहे। कराडमधील शासकीय विश्रामगृहात ठेवीदार आणि कर्जदारांच्या व्यथा जाणून घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठेवीदारांना न्याय मिळवून देईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याची माहिती दिलेली आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी या प्रकरणाची भेट घेत सीबीआय मार्फत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आपण केलेली असून अमित शहा यांनी या सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे अशी देखील माहिती मेधा कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आली आहे।